नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 19 डिसेंबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्री मध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर कालचा पहिला प्रश्न होता, डेझर्ट नाईट एअर कॉम्बॅट एक्सरसाइज मध्ये भारतासोबत कोणत्या देशांनी भाग घेतला? तर योग्य उत्तर फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरातिया। यानंतर मिखाईल कावेलाश्विली यांची अलीकडेच कोणत्या देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड झाली? तर जॉर्जिया। यानंतर प्रीती लोबाणा यांची नुकतेच कोणत्या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर गुगल इंडियाचे CEO यानंतर पुढील प्रश्न होता, अंतर्देशीय जलमार्गांद्वारे मालवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने कोणती योजना सुरू केलेली आहे? तर जलवाहक योजना। यानंतर फॉक्सच्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे स्थान कितवे आहे? तर 28वे आहे। यानंतर नुकतेच उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले, तर ते कोणत्या वाद्याशी संबंधित होते? तर तबला या। यानंतर पुढील प्रश्न, तर 10वा आंतरराष्ट्रीय वन महोत्सव कोठे सुरू झाला? तर मध्य प्रदेशमध्ये। यानंतर भारतातील पहिली मधुमेह बायो बँक कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली? तर चेन्नई या। यानंतर INS निर्देशकची रचना कोणत्या उद्देशाने केलेली आहे? तर हायड्रोग्राफिक सर्वेक्षण आणि नेव्हिगेशन साठी मदत या उद्देशाने केलेली आहे। तर यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न होता, मध्य प्रदेशातील कोणत्या शहरामध्ये 100व्या तानसेन संगीत महोत्सवाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला? तर ग्वाल्हेर या। यानंतर आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर आजचा पहिला प्रश्न आहे, नुकताच फिफा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरुष पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए विनिसियस ज्युनियर याने। कोणी? तर विनिसियस ज्युनियर याने। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर फिफा सर्वोत्तम फुटबॉल पुरस्कार 2024 17 डिसेंबर रोजी दोहा कतार येथे आयोजित करण्यात आलेला होता। यानंतर विजेता आणि प्रथम स्थान आहे विनिसियस ज्युनियर 48 गुणांसह, आणि दुसरे स्थान रॉद्री 43 गुणांसह, आणि तिसरे स्थान जूड बेलिंघम 37 गुणांसह। यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे दुसरा, तर नुकताच फिफा सर्वोत्कृष्ट खेळाडू महिला पुरस्कार कोणी जिंकला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए एताना बोनमाटीने। कोणी? तर एताना बोनमाटीने। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर विजेता म्हणजेच पहिले स्थान एताना बोनमाटी 52 गुणांसह, दुसरे स्थान बार्बरा बंडा 39 गुणांसह, आणि तिसरे स्थान कॅरोलिन ग्रेहम हॅन्सन 37 गुणांसह। आणि फिफा विषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण शॉर्टमध्ये। स्थापना 21 मे 1904 मध्ये झाली। मुख्यालय पॅरिस फ्रान्स मध्ये आहे, आणि सध्याचे अध्यक्ष आहेत जियानी इन्फेंटिनो। यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे तिसरा, तर 34व्या व्यास सन्मान 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी सूर्यबालाला। कोणाला? तर सूर्यबालाला। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर हिंदी लेखिका सूर्यबाला यांना त्यांच्या कोण देश को वासी वेणू की डायरी या कादंबरीसाठी 34व्या व्यास सन्मान 2024 प्रदान करण्यात आलेला आहे। तर ही कादंबरी 2018 मध्ये प्रकाशित झालेली होती आणि अमेरिकेमध्ये राहणाऱ्या भारतीय तरुणांच्या सांस्कृतिक संघर्ष आणि ओळख समस्यांवर प्रकाश टाकते। यानंतर व्यास सन्मान बद्दल महत्त्वाची माहिती आपण शॉर्ट मध्ये पाहून घेऊयात। तर स्थापना 1991 मध्ये KK बिर्ला फाउंडेशन द्वारे करण्यात आली, आणि पुरस्कार यात 4 लाख रुपये रोख रक्कम आणि सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह आहे। यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे चौथा, तर कोणत्या संघाने अलीकडेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 चे विजेतेपद पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी मुंबई। कोणत्या संघाने? मुंबई। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर सय्यद मुश्ताक अली T20 ट्रॉफी 2024 विजेता आहे मुंबई, आणि उपविजेता आहे मध्य प्रदेश, आणि अंतिम सामना
चिन्नास्वामी स्टेडियमवर बेंगळुरू येथे झाला आणि मुंबई संघाने दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची सुरुवात 2006 मध्ये झाली आणि सर्वाधिक विजय तामिळनाडू तर 3 ट्रॉफी विजेता आहे मित्रांनो. सर्वाधिक विजय कोणाचा तर तामिळनाडूचा. यानंतर पुढील प्रश्न आहे 5वा, तर द्विपक्षीय नौदल सराव स्लिनेक्स 2024 भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी श्रीलंका या. कोणत्या तर श्रीलंका या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर भारत श्रीलंका द्विपक्षीय नौदल सराव स्लिनेक्स 2024 तर कार्यक्रम आहे विशाखापट्टणम 17 ते 20 डिसेंबर दरम्यान आणि स्लिनेक्स सराव 2005 मध्ये सुरू झाला आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील सागरी सहकार्य मजबूत करण्याचे हे एक महत्त्वाचे माध्यम बनले आहे. यानंतर पुढील 6वा प्रश्न, तर डार्क ईगल क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा कोणत्या देशाने विकसित केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी अमेरिका या देशाने. कोणत्या देशाने? अमेरिका या देशाने. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर अमेरिकेने डार्क ईगल नावाची लांब पल्ल्यांची हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा विकसित केलेली आहे. तर डार्क ईगल बॅलिस्टिक क्रूज आणि हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांना हवेत रोखते. यानंतर मित्रांनो त्यांची ऑपरेशनल रेंज 2775 किलोमीटर पेक्षा जास्त आहे, ज्यामुळे शत्रूंच्या प्रदेशात खोलवर हल्ला करता येतो. यानंतर रशियाच्या S-300 V4, S-400 आणि S-500 सारख्या प्रगत हवाई संरक्षण प्रणालींचा सामना करण्याच्या हेतूने हे आहे. यानंतर आपण अमेरिकाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात मित्रांनो. राजधानी आहे वॉशिंग्टन DC, चलन आहे अमेरिकन डॉलर आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प. यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा, तर भारतातील पहिले योग धोरण अलीकडेच कोणत्या राज्याने जाहीर केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए उत्तराखंड या राज्याने. कोणत्या राज्याने? उत्तराखंड या राज्याने. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर देवभूमी म्हणून प्रसिद्ध असलेले उत्तराखंड हे समर्पित योग धोरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य बनणार आहे. यानंतर या धोरणाचे उद्दिष्ट राज्याला जागतिक योग केंद्रात रूपांतरित करण्याचे आहे आणि योगाची राजधानी म्हणून आधीच ओळखले गेलेले ऋषिकेश राज्याच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा या उपक्रमांद्वारे अधिक बळकट केला जाईल. यानंतर आपण उत्तराखंड विषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर उत्तराखंडचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी, सध्याचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग आहेत आणि राजधानी आहे डेहराडून आणि गैरसेन. यानंतर तलाव आहे सत्तल, रकसतल, नैनीताल आणि मलाताल. यानंतर राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊयात आपण. तर जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, नंदादेवी राष्ट्रीय उद्यान, राजाजी राष्ट्रीय उद्यान, व्हॅली ऑफ फ्लावर्स नॅशनल पार्क आणि गंगोत्री राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा राष्ट्रीय उद्यान. यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा, आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन कधी साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 18 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस साजरा करण्यात आलेला आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात मित्रांनो. तर आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवसाची थीम काय आहे 2024 ची? तर स्थलांतरितांच्या योगदानाचा सन्मान करणे आणि त्यांच्या हक्कांचा आदर करणे. आणि दरवर्षी 18 डिसेंबर रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस साजरा केला जात असतो. तर डिसेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस देखील आपण पाहून घेऊयात. तर 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस, 2 डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस आणि आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिवस. यानंतर जागतिक संगणक साक्षरता दिवस साजरा करण्यात आला. 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिवस, 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिवस, 5 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक मृदा दिवस साजरा करण्यात आला. 8 डिसेंबर रोजी बोधी दिवस, 9 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस, 10 डिसेंबर रोजी जागतिक मानवाधिकार दिवस, 11 डिसेंबर रोजी युनिसेफ स्थापना दिवस आणि आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस साजरा करण्यात आला. 14 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस आणि 16 डिसेंबर रोजी विजय दिवस 2024 साजरा करण्यात आलेला आहे. यानंतर 9वा प्रश्न पाहूयात. कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा स्मार्टफोन निर्यात करणारा देश बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आपला भारत देश बनलेला आहे. कोण? तर आपला भारत देश. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा स्मार्टफोन निर्यात करणारा देश बनलेला आहे. तर 2019 मध्ये भारत 23व्या स्थानावर होता.
आणि प्रथम आहे चीन, द्वितीय आहे व्हिएतनाम आणि तृतीय आहे आपला भारत देश. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 10वा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे आपला हा. तर गुजरातमधील पहिल्या सेमीकंडक्टर असेंब्ली प्लांटचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन आहे सुरत मध्ये करण्यात आलेले आहे. कोठे? तर सुरत मध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी गुजरातमधील सुरत येथे पहिल्या सेमीकंडक्टर असेंब्ली प्लांटचे उद्घाटन केलेले आहे. तर 840 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने स्थापन झालेला हा प्लांट दररोज 3 लाख सेमीकंडक्टर चिप्स तयार करेल. तर सेमीकंडक्टर चिप्स हा इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी सर्वात महत्त्वाचा कच्चा माल आहे. यानंतर या उपक्रमामुळे केवळ गुजरातच नव्हे तर संपूर्ण देशाची तांत्रिक क्षमता वाढेल आणि रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होतील. यानंतर ही वनस्पती भारताला स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल देखील आहे. तर यानंतर गुजरात विषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो. राजधानी आहे गांधीनगर. सध्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आहेत आणि सध्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे सध्याचे राज्यपाल आहेत. यानंतर राष्ट्रीय उद्याने देखील आपण पाहून घेऊयात या ठिकाणी. तर गीर राष्ट्रीय उद्यान, वेळावदार राष्ट्रीय उद्यान, बनसाडा राष्ट्रीय उद्यान आणि सागरी राष्ट्रीय उद्यान. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांनी नक्कीच या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो. तर प्रश्न असा आहे, फॉर्ब्सच्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे कितवे स्थान आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.